परवा दिनांक 5 रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब अक्कलकोटला येत आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। त्यांच्या सोबत महाराष्ट्रातले मंत्रीगण माननीय सरनाईक साहेब, उदय सामंतजी, माननीय संजय राठोड, माननीय अब्दुल सत्तार, माननीय नीलमताई गोरे, माननीय संजय शिरसाट साहेब, माननीय शंभूराजे देसाई व इतर अनेक मंत्रीगण साहेबांसोबत येणार आहेत। त्या दिवशी आमच्या अक्कलकोटमध्ये माझ्यासहित आमचे जे माजी नगराध्यक्ष आहेत, माजी सभापती आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी नगरसेवक आहेत व आमचे काही सरपंच आणि काही पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख ब्लॉक अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, त्या सर्वांचा प्रवेश सोहळा होणार आहे। त्यासाठी मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो। आदरणीय शिंदे साहेब पहिल्यांदाच अक्कलकोटला येत आहेत। उद्याच्या 5 तारखेला हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती राहावी हीच नम्र आवाहन मी करत आहे। काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणतात की काँग्रेसमधून कोण जाणार नाहीत, ते मेत्रे साहेबांच्या जवळचे आहेत, तेच चालले। आता त्यांना कळेल परवा दिवशी कोण जाणार आहेत कोण नाही। काय सांगाल तो? तेच सांगितलं ना मी तर क्लिअर सांगितलं ना, माजी नगराध्यक्ष, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, प्रमुख पदाधिकारी हे सगळेच प्रवेश करणार आहेत। ते कोण कोण प्रवेश करणार त्या दिवशी सगळे स्टेजवर दिसणारच आहे, सगळे जगाला दिसणार आहे 2 दिवसांनी। साहेब तुम्ही असं प्रवेश करताय, दुसरीकडे आपल्या नेतृत्व जे आहे ते अगोदरच प्रणिती शिंदे या तालुक्यात प्रत्येक गावात फिरणार असं म्हणतात। आनंद आहे, पहिल्यापासून ते खासदार आहेत, काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे मेंबर आहेत, त्यांना फिरण्याचा अधिकार आहे, हक्क आहे। आता सगळेजण आपापल्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार। आता आम्ही शिंदे सेनेत गेलो, आम्ही शिंदे सेना कसं वाढेल आम्ही प्रयत्न करणार, ते काँग्रेस कसं वाढणार त्यांनी करणार, भाजपचे लोक भाजप कसं वाढणार, शरद पवार गटाचे शरद पवारचा पक्ष कसं वाढेल, अजितदादा गटाचे अजितदादा गट वाढेल, वंचितवाले वंचित कसं वाढेल, आरपीआय वाले आरपीआय कसं वाढेल, सगळं बघणं त्याला काय। सगळ्यांच्या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचं काम करावं। शहर तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदे सेना युती होणार नाही, हे दोघे एकमेकांसमोर लढतील आणि फायदा काँग्रेसचा होईल असं बी म्हणतात काँग्रेसचे कार्यकर्ते। ये मुंगेरी लाल के सपने, मुंगेरी लाल के सपने म्हणते त्याला। भाजप आणि शिवसेना कशाला लढेल? त्यांना जर एवढं हे असेल तर भाजप शिवसेना म्हणून युती शासनामध्ये काम करतात। आमचे आदरणीय शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, दादा असतील, आम्ही पण सगळे एकत्र होऊन लढू असं। केंद्रीय गृहमंत्री सुकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांना घेऊन लवकरच मेळावा घेण्यात येईल असंही म्हणतात। आनंद आहे, आम्हाला स्वागत आहे, मेळावा घ्यायलाच पाहिजे। आमचं मेळावा झाल्यानंतर त्यांचा मेळावा होणं साहजिकच आहे, त्याला तेवढा काय विशेष आहे त्याच्यामध्ये।